नमस्कार, स्वागत है आपका इंडिया न्यूज 28 में। ये बात करते हैं महाराष्ट्र की कुछ खास खबरों की। नागपुर के पांच पावली में युवक को गांजा बेचते हुए रंगे हाथ पकड़ा। नागपुर ऑरेंज सिटी नागपुर में पांच पावली पुलिस स्टेशन की हद में पुलिस स्टेशन पांच पावली के पुलिस निरीक्षक हरीश कालसेकर अपने स्टाफ के साथ नंदगिरी रोड पर पैदल पेट्रोलिंग कर रहे थे। गुप्त सूचना मिलने पर आरोपी ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते निवासी नंदगिरी रोड पांच पावली दो युवकों को गांजा बेचते हुए दिखाई दिए। पुलिस को देखकर दो युवक फरार हो गए। पुलिस ने घेराबंदी करके पुलिस ने पंच के समक्ष उसकी तलाशी ली। उसके पास दो पहिया वाहन में 388 ग्राम गांजा का पैकेट जिसकी कीमत 6,400 रुपए, मोबाइल और दो पहिया वाहन जब्त की गई। ऋतिक पराते पर और भी कई गंभीर गुन्हे पुलिस स्टेशन पांच पावली में दाखिल है, जिसमें घातक हथियार रखना, हत्या का प्रयास ऐसे गुन्हे दाखिल है। आगे की जांच पुलिस कर रही है। आरोपी ऋतिक ने किसके पास से गांजा लाया और कौन कौन उसके साथ है, इसकी जांच शुरू है। नागपुर पुलिस आयुक्त इनके मार्गदर्शन में पुलिस उपायुक्त महक स्वामी, पुलिस सहायक आयुक्त श्वेता खाड़े, पुलिस निरीक्षक बाबूराव राउत, पुलिस निरीक्षक हरीश कालसेकर और पुलिस पथक ने कार्यवाही को अंजाम दिया। नागपुर से संवाददाता रवि सिंह ठाकुर की रिपोर्ट। काल माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर यांनी संपूर्ण नागपूर शहरामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि यामध्ये पाचपावली पोलीस ठाणे अंतर्गत माननीय एसीपी श्रीमती श्वेता खाडे, लकडगंज विभाग यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तसेच पोलीस पथक कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले। यामध्ये पायी पेट्रोलिंग करत असताना नंदगिरी रोड पाचपावली हा जो भाग आहे त्या ठिकाणी एक ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते हा इसम दोन ग्राहकांना काहीतरी नशाकारक पुड्या अंमली पदार्थ विक्री करत असल्याचा दिसून आलं। पोलिसांना बघून ते जे ग्राहक होते ते अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले, परंतु तो ऋतिक पराते जो आहे त्याला घेरा घालून आम्ही ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे काही गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। त्यानंतर त्याची माहिती आम्ही माननीय डीसीपी झोन 3 महक स्वामी मॅडम यांना दिली। त्यांनी त्याबाबत योग्य त्या कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्या ठिकाणी दोन पंचांना बोलून त्याची संपूर्ण अंगझडती घेतली। त्याचप्रमाणे तो ज्या दुचाकीवरून त्या ठिकाणी उपस्थित होता तर त्या दुचाकीची देखील झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण सुमारे 388 ग्राम हा गांजा 6,400 रुपयाचा मुद्देमाल मिळून आला। त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडून त्याने गांजा कुठून आणला किंवा काय याबाबत सखोल तपास करण्यात आला आहे। त्याचप्रमाणे त्याच्याकडचा मोबाईल, त्याच्या अंगावरील रोख रक्कम आणि त्याची जी दुचाकी आहे गुन्ह्यात वापरली ती देखील आपण ताब्यात घेतलेली आहे। हा जो ऋतिक उर्फ सोमेश विलास पराते आहे याच्यावर सन 2018 पासून भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे 3 गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे अटेम्प्ट टू मर्डर आणि दुखापत करणे असे 2 गुन्हे दाखल आहेत। त्याचप्रमाणे गेल्या वर्षी गांजा विक्रीबाबतचा देखील एक त्याच्यावर गुन्हा दाखल आहे। रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे आणि या कोम्बिंग ऑपरेशनमुळे आम्हाला ही कारवाई करणं शक्य झालेलं आहे। आता याच्यामध्ये आम्हाला तर 6,400 रुपयाचा गांजा जो हा मुद्देमाल मिळालेला आहे त्याची दुचाकी आपण जप्त केलेली आहे। त्याच्यामध्ये आता तपास चालू आहे, याने गांजा कुठून आणलेला आहे किंवा त्याला अजून कोण मदत करत आहेत का याबाबत तपास चालू आहे। आज त्याला मान्य न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे आणि त्याची पोलीस कस्टडी घेऊन आपण पुढील तपास करणार आहे। त्यामध्ये जर कोणाचा सहभाग निष्पन्न झाला तर निश्चित त्याच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे।